नमस्कार, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अंगणवाडी सेविकांसंदर्भात एक मोठी बातमी हाती आली आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावरती अंगणवाडी सेविकांकडनं बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. तर येत्या 21 ऑगस्टला सरकार विरोधामध्ये मोर्चा काढणार असल्याचं समोर येत आहे. या मोर्चामध्ये 2 लाख अंगणवाडी सेविका सहभागी होणार आहेत. मानधनामध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्याचं समोर येत आहे. यापूर्वी अंगणवाडी सेविकांनी डिसेंबर 2023 मध्ये राज्यव्यापी संप केला होता. मानधनामध्ये दरमहा 5,000 रुपयांची वाढ होईल असं आश्वासन संबंधित प्रशासनाकडनं देण्यात आलं होतं, परंतु अद्याप पगारवाढी संदर्भात कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडनं पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली आहे. मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय, कायदेशीररित्या ग्रॅज्युटी देण्यात यावी आणि मान्य केल्याप्रमाणे मासिक पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आता पुन्हा रस्त्यावर उतरत आहेत. यावरती सरकारने लवकरात लवकर कारवाई करून हा संप स्थगित करावा आणि अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे. तर मग मित्रांनो, अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सरकार सोडवू शकेल का, यावरती तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.